छत्तीसगडमधील बांगा धरणाजवळ स्टार सप्लायर कंपनीने भारतात प्रथमच मोठ्या आकाराचे केज कल्चर फिश फार्मिंग यशस्वीरित्या सुरू केले आहे। याआधी भारतामध्ये पारंपरिक मासे पालनासाठी 6 बाय 4 मीटरचे केज वापरले जात होते, ज्यामध्ये प्रामुख्याने तिलापिया व पंगासिस यांचे पालन केले जायचे। पण आता 20 बाय 20 मीटर व 4.5 मीटर खोलीच्या केजमध्ये रोहू, कतला, मृगल, कॉमन कार्प, अमूल कार्प यासारख्या आयमची माशांचे पालनही शक्य झाले आहे। या एका केजमधून साधारण 25 टन आयमचे उत्पादन 9 महिन्यात मिळते, तर तिलापिया पंगासिसचे 40 ते 42 टन उत्पादन फक्त 6 महिन्यात घेतात। बांगा धरणाच्या मोठ्या जलाशयात हे मासेपालन सुरू असून 10 मोठे व काही छोटे केज बसवलेले आहेत। लहान केज नर्सरी म्हणून वापरले जातात, जिथे पिल्ले वाढून नंतर मोठ्या केजमध्ये टाकले जातात। या केजची रचना फ्लोटिंग पांटून, उच्च दर्जाचे नायलॉन फायबर जाळे, मजबूत अँकर अशा मटेरियल्स वापरून केलेत, ज्याला 5 वर्षांची गॅरंटी असून योग्य देखभाल केल्यास 10 वर्षापर्यंत टिकते। उच्च प्रथिनयुक्त व जीवनसत्वयुक्त खाद्यांमुळे माशांची वाढ जलद होत असून आयएमसीचे बाजारभाव 170 ते 180 रुपये किलो मिळतात। शेतकऱ्यांना स्टार सप्लायर कंपनी इन्स्टॉलेशनपासून फीडिंग, मेंटेनन्स, हार्वेस्टिंग व मार्केटिंगपर्यंत संपूर्ण मदत देते। याशिवाय सरकारकडून 40 ते 60% पर्यंत अनुदान मिळते। एकंदरीत या पद्धतीने शेतकऱ्यांना अधिक उत्पादन, कमी वेळ, जास्त नफा आणि बाजारपेठेपर्यंत थेट पोहोच मिळते। त्यामुळे केज कल्चर फिश फार्मिंग हे पारंपरिक तलावातील माशांच्या पालनापेक्षा अधिक फायदेशीर ठरत आहे। तर मित्रांनो, तुम्हाला या फिश फार्मिंगबद्दल काय वाटतं हे कमेंट करून नक्की कळवा व अशाच व्हिडिओज पाहण्यासाठी कृषी मंत्र यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व आमच्या इंस्टा व फेसबुक पेजला फॉलो करा।